मुख्यमंत्री पदावरनं एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये दुरावा झाल्याची चर्चा रंगली होती। आज 26/11 शहीदांना श्रद्धांजली कार्यक्रमात एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार तिन्ही नेते उपस्थित होते। मात्र यावेळी शिंदेंनी फडणवीसांशी बोलणं टाळलंय, तर नाराजी नाट्याचा दुसरा अंक राजभवनात पाहायला मिळाला। एकनाथ शिंदे राजीनामा देण्यासाठी दाखल होण्याआधीच फडणवीस आणि अजित पवार राजभवनात पोहोचले होते। यावेळी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस एकत्र बसले चर्चा करत होते। एकनाथ शिंदे राजभवनात दाखल होताच अजित पवारांनी आपल्या खुर्चीवरून उठत फडणवीसांना एकनाथ शिंदेंच्या बाजूला बसवलं। पणाने बोलून दाखवलं, साहेब तुम्हाला यावेळेस जयप्रकाश नारायण यांची भूमिका घ्यावी लागेल, आपल्याला किंमत मोजावी लागली तरी चालेल, पण पाहिजे ती किंमत मोजू, पण या देशाचा रशिया होऊ देऊ नका। विरोधी पक्षच अस्तित्वात नाही, विरोधी पक्षाला व्यवस्थितरित्या संपून टाकायचा हा जो काही प्लॅन दिसतोय, म्हणजे 2,40,000नी चंद्रपूरची सीट निवडून येते 4 महिन्यापूर्वी, आणि आता 2,40,000 कव्हर करून अजून 1 लाखांनी मागे जाते। एवढं असं काय घडलं? नांदेडची लोकसभा येते, विधानसभा सगळ्या खायच्या जातात। आणि जसं मी सुरुवातीला सांगितलं, पॅटर्न आहे, जिल्ह्यामध्ये पॅटर्न दिलाय की एवढी मतं एवढी मतं एवढी मतं एवढी मतं। ठीक आहे, लोकशाही आहे आता, पण मी हे का बोलतोय, मला बोलण्याचा अधिकार ह्याच्यासाठी आहे, मी पहिल्या दिवसापासून सांगतोय की ईव्हीएमचा विरोध करा, बॅलेटवर या। मी माझी निवडणूक हारलो म्हणून बोलत नाहीये, आणि हे मी आज बोलत नाहीये, मी हे अनेक वेळा लिहून टाकलेलं, लिहून ठेवलेलं आहे, माझ्या प्रत्येक ब्लॉगमध्ये मी लिहिलेलं आहे की या देशाची लोकशाही ही संकटात आहे। आणि आजचा संविधान दिन आहे, ज्या संविधानातनं तुमचं इलेक्शन कमिशन निर्माण झालं, ते इलेक्शन कमिशन हे सरकारच्या हातातलं बाहुलं झालंय। त्याला स्वतंत्र अस्तित्व दिलं होतं का, तर लोकशाही जगली पाहिजे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याला स्वतंत्र अस्तित्व दिलं होतं। त्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याच विचारांचा हा पराभव आहे। हे झाले का तुमचे प्रश्न? नहीं, लगभग सभी उम्मीदवारों ने ईवीएम के खिलाफ बहुत गुस्सा दिखाया और सबने कहा कि इसके खिलाफ एक आवाज उठनी चाहिए। हरियाणा लिया, जम्मू कश्मीर दिया, महाराष्ट्र लिया, झारखंड दिया।